तर आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण नगरपालिका नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असेल आणि अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आजच्या दिवशी गर्दी सुद्धा करू शकतात। 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होईल। महायुती महाविकास आघाडीमधील पक्षांमधील युतीबाबत अद्याप अस्पष्टता बघायला मिळते आहे। आज अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे। उमेदवार आजच्या दिवशी गर्दी करू शकतात। अर्ज भरण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे। नगरपालिका नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अजूनही अनेक अर्ज भरण्याचे बाकी आहेत। आजच्या दिवशी नेमकं काय घडतंय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल कारण अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांमधील युतीबाबत ही अस्पष्टता बघायला मिळते। त्यामुळे आजच्या दिवशी नेमके कोण उमेदवार अर्ज दाखल करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। आज शेवटचा दिवस 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी होईल आणि आजच्या दिवशी अनेक उमेदवार हे अर्ज भरण्यासाठी गर्दी करू शकतात असंही बोललं जात आहे। कोण उमेदवार आजच्या दिवशी अर्ज दाखल करतात शेवटचा दिवस आहे ते बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। नगरपालिका नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, नक्कीच आज नामांकन अर्ज म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली होती आणि नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये 27 नगर परिषदा आणि नगर पंचायती आहे ज्यासाठी निवडणुका पार पडत आहेत। राज्यात सर्वाधिक नगर परिषदा आणि नगरपालिका या नागपूर जिल्ह्यात आहेत। त्याचबरोबर राज्याचा विचार केला तर 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी ही निवडणूक पार पडते। मोठ्या प्रमाणात मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकांकडे पाहिल्या जात आहे। ग्रामीण भागासाठी ही अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे कारण गेल्या 3-4 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि प्रशासक राज होतं, त्यामुळे नेमकं चित्र काय असणार ते येत्या काळात स्पष्ट होईल। मात्र आजचा हा अखेरचा दिवस आहे आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शन करत देखील उमेदवारी अर्ज भरण्यात येण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही। त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे महत्त्वाचे जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी अजूनपर्यंत अनेक ठिकाणी जे आहेत ते आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत, ते आज उमेदवार जाहीर करतील। काही ठिकाणी विचित्र आघाड्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण अनेक जे महायुतीतील घटक पक्ष आहेत किंवा विकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत ते एकमेकांसोबतही कुठे स्थानिक पातळीवर जे आहेत ते आघाड्या आणि युत्या करू शकतात। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो मोठा दिवस मानण्यात येतोय ग्रामीण क्षेत्रासाठी खास करून आणि आजच्या या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवार आपले अर्ज भरतील। त्याचबरोबर जे उमेदवारी आहेत नगराध्यक्ष पदासाठी तेही आज जाहीर करतील आणि त्यानंतर जे आहे ते राजकीय चित्र स्पष्ट होईल। उद्या म्हणजे 18 तारखेला अर्जाची छाननी होणार आहे आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर निवडणुकीतील पुढचं जे चित्र आहे ते स्पष्ट होईल। गौरी, नक्कीच खरं तर जितेंद्र आजच्या दिवशी कोण उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करता हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।